हे चुकीचं आहे. राजकारणातील पातळी जर खालच्या थरावर कोणी आणत असेल तर ती संजय राऊत यांनी आणली आहे. संजय राऊत यांनी आपली लायकी ओळखावी आणि मग मुख्यमंत्री यांच्यावर टीका करावी. जर सर्वसामान्य माणूस जर आपल्या कर्तृत्वानं मुख्यमंत्री बनला असेल तर त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकणं होय. संजय राऊत राजकीयदृष्ट्या वेडा माणूस आहे. कमीत कमी 45 खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्रिदेव आहेत. तिघांच्या चर्चेतून कोण कोणती जागा लढवतील हे ठरवले जाईल. आम्ही युतीत आहोत. जिथे ज्यांची ताकद असेल तर तिथे तो पक्ष जागा लढवेल. हे दुर्दैव आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत कधी जातीजातींमध्ये वाद निर्माण झाले नव्हते. या सगळ्या गोष्टी बिहारमध्ये चालायच्या. राज्याला आणि देशाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण सगळ्यांनी समतोल राखला पाहिजे. एका नेत्याने आरे म्हटलं की दुसऱ्यानं कारे नाही म्हटलं पाहिजे. दोघांनी संयम ठेवला पाहिजे. दोघांनी चर्चेतून मार्ग काढावा. मुख्यमंत्री हे कर्तृत्ववान आहेत. ते नक्कीच टिकणारे आरक्षण देतील. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आरक्षण टिकलं नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अपयशी ठरले. मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तर तो महाविकास आघाडी सरकार आहे. अडचणीचा काळ आहे. यामुळे दोन्ही बाजूंच्या वतीनं संयम ठेवला पाहिजे. दुर्दैवानं आजची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे कोणीही संयम सुटू देऊ नये. दोघांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं गेलं पाहिजे. कोणी कोणाला आव्हाने न देता योग्य तोडगा काढावा. संजय राऊत वेडा माणूस आहे. तो काहीही बडबड करतो. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व देता येत कामा नये. संजय राऊत सारख्या एका माणसानं एवढा मोठा पक्ष कसा संपवला याची इतिहासात नोंद होईल. गावकडच्या महिला देखील संजय राऊतला शिव्या घालत आहेत. एकीकडे खायचं आणि दुसरीकडे काम करायचं हे कोण करतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पृथ्वीराज चव्हाण काहीही बंडल मारत आहेत. 2014 साली आरक्षण का गेलं हे चव्हाण यांना माहीत आहे का? मागास आयोगानं मराठा समाज मागास आहे त्याबद्दल अहवाल दिला पाहिजे. त्या काळात ती प्रोसेस पूर्ण झाली नसल्यानं मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही. राजकारणाच्या दृष्टीनं त्यांनी तो निर्णय घेतला होता. ती लोकांची फसवणूक केली होती. 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजता आचार्य अत्रे प्रतिष्ठानचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये सासवडला हा कार्यकर्ता मेळावा, सदस्यता नोंदणी आणि त्याचबरोबर नवीन जे सहकारी ज्यांना पदं दिलेली आहेत त्यांना जबाबदारी दिली आहेत अशा लोकांचा सत्कार आणि त्यांचं पदनियुक्ती पत्र वाटप असा एकत्रित हा सगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला एकनाथभाई शिंदे माजी मंत्री आणि आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते, त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, त्याचबरोबर आमच्या उपनेते आणि शिवसेनेची खऱ्या अर्थाने तोप म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अशा प्रकारच्या सोलापूरच्या ज्योती वाघमारे असे तिघेजण असतील. आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, बेसिकली कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि ज्यांना नवीन पदं दिले त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना जाणून देणे या संदर्भातले आणि स्वतःचे त्यांचे अनुभव ते कथित करतील. बापू, संजय राऊत हे वारंवार मुख्यमंत्र्यांबद्दल एक अपशब्द वापरत असतात. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सुलतान असा केलेला आहे. कुठंतरी संविधानिक पदावरती बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा असा उल्लेख करणं कितपत योग्य आहे? काय वाटतं तुम्हाला? हे चुकीचंच आहे. राजकारणाची पातळी अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात खालच्या थरावर कोणी आणले असेल ना तर ते संजय राऊत यांनी आणले. मी तर त्यांना अनेक वेळा बोललेलं की संजय राऊत हा नेता नाही, हा सिझोफ्रेनिया झालेला माणूस आहे. फॅक्ट एकदम. वेगवेगळी त्यांना स्वप्न पडतात आणि मग ते बडबडत राहतात. आणि मुख्यमंत्री पदावर काम करणाऱ्या तुमची लायकी काय आहे संजय राऊत? तुम्हाला ज्या सगळ्या लोकांनी मिळून निवडून दिलेलं आहे ते एका रिक्षा चालवणारा माणूस, सर्वसामान्य शेतकऱ्याचा माणूस आपल्या कर्तृत्वाने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईच झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकणं असं आहे. त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे लक्षसुद्धा न देणे. कारण वेड्याकडे एखादा वेडा जर रस्त्याने चालला असेल, तो दगड मारत असेल किंवा आणखी काही शिव्या घालत असेल तर आपण काय करतो? इग्नोर करतो आणि बाजूला जातो. हा राजकीयदृष्ट्या वेडा माणूस आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घटक पक्ष आहेत. काल अजितदादांनी कर्जत येथील सभेत बारामती मतदारसंघ लढवणार अशी घोषणा केली. तरी एकनाथ शिंदे गटाची काय भूमिका असणार आहे याबद्दल? नाही, असं आहे की एकनाथ शिंदे गटाची असं म्हणून नव्हे, आम्हाला 45
कमीत कमी 45 खासदार निवडून आणायचे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व करण्याची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे उभी करायची आहे. आणि म्हणून कोणाचा पाठ निवडून येण्याची क्षमता हा एक क्रायटेरिया लक्षात घेऊन तिघे लोक एकत्र बसतील. एकनाथ शिंदेबाई यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातलं चाणक्य म्हणूनच प्रसिद्ध आहेत. दादा एका वेगळ्या भूमिकेमध्ये विकासासाठी किंवा धडकपणे निर्णय घेऊन कामं करणे याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हे तीन अतिशय त्रिदेव एकत्र झालेले आहेत. त्यांच्या हातून महाराष्ट्र खूप पुढे जाईल. आणि म्हणून लोकसभेच्या संदर्भात त्यांनी जे बारामती लढणारच ना, असं आहे की राष्ट्रवादी सेना आता हे फिक्सच झालेलं आहे. त्यामुळे ही सीट राष्ट्रवादीची असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा ते लढवतील किंवा ते ठरवतील, तो निर्णय होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या चर्चेमधून ते निर्णय होतील. त्यामुळे रायगडचं तर सिटिंग सीट आहे त्यांचं. सातारा अतिशय महत्त्वाचं असं सीट आहे. शिरूर अतिशय महत्त्वाचं असं सीट आहे. त्यावेळी दादा बोलले असं काही वावगं नाही आहे, योग्यच आहे. फक्त एकच आहे की याचे सर्व निर्णय तिघेजण एकत्र बसून करणार आहेत. कोणीही कन्फ्युजन करायचं कारण नाही की त्यांनी डिक्लेअर करून टाकलं वगैरे वगैरे. एकत्रित बसून या ज्या सिटिंग सीट आहेत ते सिटिंग सीट आहेत त्यांच्या. सातारा सिटिंग सीट आहे, बारामती सिटिंग सीट आहे, रायगड सिटिंग सीट आहे. जागा वाटपा आधीच दादांनी दावा केलाय. नाही, एक लक्षात घे, एक जनरल एक अलायन्स जेव्हा होतं महायुतीचं वगैरे, सिटिंग सीट ज्याच्या त्याच्याकडे जातात. कारण त्या एरियामध्ये त्याचा होल्ड आहे म्हणून तो निवडून आलेला माणूस आहे. त्यामुळे नॉर्मली सिटिंग सीट हे ज्याच्या त्याच्याकडे जातात. त्या दृष्टीने ते बोलले असतील, त्याच्यात काही वावगं काही नाही. परंतु तरी त्यांनी हेही सांगितलं, आम्ही एकत्र बसून निवडून येण्याची क्षमता हा क्रायटेरिया लक्षात घेऊन आम्ही तिघेही जण निर्णय घेणार. आणि त्यांनी तिघांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रातला एकही नेता त्याच्या पुढे जाणार नाही. असं आहे की दुर्दैव आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहूंचा महाराष्ट्र आज तगायत कधीच झालं नव्हते की हे सगळं चालायचं बिहारवर. म्हणजे अगोदर राजकारण धर्माची होती, हिंदू मुस्लिम अमुक, ते धर्माच्या राजकारणावरून आता गेले जातीवर. त्यामुळे मग कुठच्याही धर्माचा कोणी असो, हे अशा प्रकारे संघटितपणा होणे आणि राज्याला आणि देशाला धोका निर्माण होणे अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणे उद्भवली आहे. पण मला सांगाल तर सर्वांनीच आपापल्या पद्धतीने एक बॅलन्स ठेवला पाहिजे. एका नेत्याने आरे म्हटलं की दुसरा कार्य म्हणणार आहे. त्यामुळे मला वाटते, कारण दोघांच्याही पाठीमागे लोकांचंच पाठबळ आहे, मला वाटते की दोघांनी संयम ठेवून खूप चांगल्या प्रकारे चर्चा करून जर त्याच्यातून निर्णय घेतले तर ते खूप चांगले होतील. आणि राज्यशासन शेवटी निश्चितपणे एकनाथभाई शिंदे हा अतिशय संवेदनशील अशा प्रकारचे आमचे मुख्यमंत्री आहेत. याच्यातून मार्ग कायदेशीरदृष्ट्या काढून टिकणारं आरक्षण. एका बाजूला देवेंद्र फडणवीस आहेत, गेल्या वेळेस बघा गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी आरक्षण दिलं होतं. खूप पद्धतशीर कायदेशीर पद्धतीने मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेऊन, मराठी मागास आहेत, शिक्षणात मागास आहेत, फायनान्शियली मागास आहेत, सगळं घेऊन त्यांनी ते आरक्षण दिलं होतं. हायकोर्टामध्ये टिकलं. ते जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेस पहिल्या 3 हिअरिंग झाल्या, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. काहीही झालं नाही. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ज्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने लिगल फोर्स वापरून आपली बाजू प्रबळपणे सुप्रीम कोर्टात मांडण्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते अपयशी ठरले. मला त्यांनीच सांगितलेली एक गोष्ट होती की बापू, मी त्यांना सांगत होतो की जरा फेस व्हॅल्यू असते एका जजची. काही जग शेवटी माणूसच आहे जजसुद्धा. आपण थोडंसं थांबलं पाहिजे आणि बेंच चेंज झाल्यानंतर मग आपण आपली बाजू मांडू. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्याने ऐकलं नाही. पहिली स्थगिती झाली आणि रद्द झालं. या मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तर महाविकास आघाडी आहे. सगळे जबाबदार आहेत. जी बाजू त्यांनी मांडायला पाहिजे होती ती बाजू मांडली नाही. आणि आज जे चित्र दिसतंय ते खूप अडचणीचं आहे. पण संयम दोन्ही बाजूंनी ठेवला पाहिजे. मराठ्यांवर सुद्धा अन्याय होतो आहे. तुम्ही गावागावामधून जा ना. अरे 50-50, 60-60 पोरांची लग्न होत नाहीत. 50-50 वर्षे झाली तरी शिक्षण बरोबर नाही मिळत. त्याच्याबरोबर शेतीमध्ये परवडत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत. अशा अवस्थेत खरोखर
कित्येक गोष्टी म्हणजे घराची एखादी भिंत पडली तर ती बांधता येत नाही, इतकी काही ठिकाणी मराठ्यांची अवस्था वाईट आहे. ही वस्तुस्थिती आहे. तालेवार मराठा सुद्धा घरकुल मागतो, ही वस्तुस्थिती आहे. ओबीसीचे लोक सुद्धा तेवढेच, ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रिझर्वेशन होती, मान्य आहे. ही रिझर्वेशन कशाला होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली की ओबीसी समाज जो खूप दुर्लक्षित होता त्या काळात, काही नाही म्हटलं तर आंबेडकरांच्या अगोदरच्या काळामध्ये प्रचंड अन्याय होता आणि मग त्या अन्यायाला वाचा फोडत त्यांना मेन प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठ्या विचाराने बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलं होतं. त्याचे चांगले परिणाम आज दिसत आहेत ना. आज जिल्हा परिषद बघा, तालुका पंचायत बघा, ग्रामपंचायत बघा, सगळे आमचे ओबीसीचे लोक, दलित समाजाचे लोक बँकामध्ये जा, कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थांमध्ये जा, कंपल्शन केलं आहे. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणून उच्चवर्णीयांबरोबर तुम्ही सुद्धा तेवढेच निर्णय प्रक्रियेतले भागीदार आहात. ही सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ना, खूप चांगल्या पद्धतीने चालले. दुर्दैवाने आजची परिस्थिती खरोखर सांगतो भीतीदायक अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून कोणीच संयम सोडला नाही पाहिजे. सगळे नेते एकत्र बसले पाहिजेत आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल हा नीट विचार करून मराठ्यांना आरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे. त्याचबरोबर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून मराठ्यांना आरक्षण देणे हे कुणालाही पचनी पडत नाही. कारण शेवटी ज्या हेतूने त्यांना ते आरक्षण दिलं आहे की या मेन प्रवाहात त्यांनी यावं आणि म्हणून मला वाटते दोन्हीकडच्या लोकांनी एकत्रित बसून, नेत्यांनी एकत्रित बसून याच्यातून मार्ग काढावा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे राज्याच्या दृष्टीने. कोणी कोणाला चॅलेंज देणे, चॅलेंज देऊन काय करणार आहोत आपण? आता जिथे जी जाळपोळ वगैरे झाली ते बघवत नव्हतं. महाराष्ट्राला नाही शोभत हे. कधीच असं झालं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. संजय राऊत वेळोवेळी सांगत आहेत की